नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. आज आपण बघणार आहोत साधक पित्त. साधक पित्त ज्यावेळेस आपण नाडी परीक्षण करतो त्यावेळेस वात पित्त कफ पित्ताचं जे बोट आहे ते सेकंड चरणला नाडी जी आहे ती मध्यभागी लागते. तिसऱ्या ठिकाणी नाडी लागणं हे साधक पित्तामधली समस्या आहे असं दाखवतं. आता साधक पित्त काय काम करतं? साधक पित्त हे राहतं मेंदू आणि हृदयामध्ये. मन आणि बुद्धी या दोघांचा संबंध खूप चांगला तो साधक पित्ताशी असतो. मग साधक पित्ताचं जे काम आहे ते हृदयाचं जे कार्य आहे त्याला मदत करणं, स्मरणशक्ती रिलेटेड मदत करणं, चांगली स्मरणशक्ती ठेवणं, निर्णय शक्ती चांगली ठेवणं किंवा धैर्य, आत्मविश्वास ह्या रिलेटेड काम करणं. बुद्धी आणि विवेक ज्यांचा चांगला असतो त्यांचं साधक पित्त चांगलं असतं, किंवा ज्यांचं साधक पित्त चांगलं असतं त्यांचा बुद्धी आणि विवेक चांगला असतो. बुद्धीचा आणि विवेकचा साधक पित्ताशी खूप संबंध आहे, जसा ज्ञानाशी पण संबंध आहे. ज्यावेळेस आपण नाडी परीक्षण करतो आणि मधल्या बोटाला मध्यभागी आपल्याला नाडी लागते त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला काय असू शकतं? मायग्रेन असू शकतं, डोकेदुखी असू शकतं, पचनाची समस्या असू शकते, ॲसिडिटी मोठ्या प्रमाणात असू शकतं, किंवा त्या व्यक्तीला घाम येणं, जळजळ होणं, झोपेची समस्या येणं, स्वभाव चिडचिडा असणं, अशा काही समस्या त्या व्यक्तीला असू शकतात. आता हे जे काही सिम्पटम्स आहे ना त्याच्यामध्ये डोकं दुखणं, त्याच्यानंतर घाम येणं, चेस्ट पेन होणं, ॲसिडिटी होणं, हे जे समस्या आहे ना हे समस्या हार्ट अटॅक रिलेटेड पण असतात. हेच नाही, साधक पित्त वाढलं तर ते पित्तापासून गॅस तयार होतो. गॅस हलका असल्यामुळे ते छातीमध्ये येतो. छातीमध्ये आल्यानंतर हृदयामधली जी मुवमेंट आहे त्याच्यावर पण ते काम करतात. त्याच्यामध्ये पण समस्या निर्माण होते. ह्यामुळे ज्यावेळेस ECG काढला जातो त्यावेळेस टॅडिकार्डिया, पॅडिकार्डियामध्ये चेंजेस असू शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही आहे की हृदयाच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल साचले, ब्लॉकेज या हृदयाला काहीतरी समस्या आली, असं नाही होत. BPमध्ये चेंजेस नाही होत. पण डॉक्टर जे आहे ते त्याला दोन्ही गोष्टी करतात. एक BPची गोळी पण चालू करतात, एक पॅन्टोप्राझोल वगैरे वगैरे ते पण देतात. पण जर आपण परफेक्ट चेक केला आणि मधल्या बोटाला मध्यभागी आपल्याला नाडी लागते तर त्यावेळेस त्या व्यक्तीला मायग्रेन रिलेटेड, पचना रिलेटेड, ॲसिडिटी रिलेटेड, घाम येणं, जळजळ होणं, झोप न लागणं, स्वभाव चिडचिडा होणं, ह्या व्यतिरिक्त त्याला दुसरी समस्या नाही आहे. आपण ज्यावेळेस नाडी परीक्षण करतो त्यावेळेस जर स्ट्रोक लागत असेल नाडीला तरच समोरच्या व्यक्तीला हृदय रिलेटेड किंवा रक्ताभिसरण संस्थे रिलेटेड समस्या आहे. ओके, मग अशा वेळेस जर BPची गोळी चालू केली असेल तर ती चालू ठेवणं हे चुकीचं आहे. त्यानंतर साधक पित्त जर डिस्टर्ब झालं तर मानसिक समस्यामध्ये पण चेंजेस होतात. मग थकवा जाणवणं, नैराश्य येणं, ताणतणाव जाणवणं, नवीन गोष्ट शिकत असताना त्रास होणं. एखाद्या व्यक्तीचं जर साधक पित्त डिस्टर्ब झालेलं असेल तर तो नवीन व्यक्ती जो आहे तो एखादी गोष्ट जर शिकायला लागला तर काही दिवस आवडून शिकेल, नंतर बंद करून टाकेल. नवीन गोष्टी शिकताना त्रास होणं, त्याच्यानंतर विसरणं, निर्णय घेण्याची जी क्षमता असते त्याच्यामध्ये अवघड जाणं. ह्यामध्ये साधक पित्त वाढलं तर अजून एक सायकोलॉजिकली प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे महत्त्वाकांक्षा खूप प्रमाणामध्ये वाढणं. तर साधक पित्त जे आहे ते साधक पित्त मेंटेन राहण्यासाठी काय करावं लागेल तर आपला आहार योग्य वेळी योग्य असावा, पाणी योग्य वेळी योग्य असावं, मेडिटेशन, ध्यान यावर आपलं काम असावं. आणि साधक पित्त वाढू नये या रिलेटेड खूप साऱ्या आयुर्वेदिक औषधं आहेत, त्यामध्ये आपण काम करू शकतो. पित्त प्रकृतीवाला जो व्यक्ती आहे त्या पित्त प्रकृतीवाल्या व्यक्तीने हिरडा, शतावरी, बेलफळ अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा वापर त्याने केला पाहिजे. मला फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत की ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीचा ECG काढला जातो आणि ECGमध्ये जरी चेंजेस असेल पण नाडी परीक्षण करत असताना मधल्या बोटाला मध्यभागी आपल्याला स्लॅब जाणवत आहे तर त्या व्यक्तीला ॲसिडिटी रिलेटेड, मायग्रेन, डोकेदुखी वगैरे वगैरे ह्या समस्या असू शकतात. हृदय रिलेटेड, रक्ताभिसरण संस्थे रिलेटेड समस्या असेलच असं नाही. पण नाडी परीक्षण करत असताना आपल्याला जर स्ट्रोक जाणवत असेल, आपण नाडी परीक्षणमध्ये शिकलो स्लॅब आणि स्ट्रोकमध्ये काय चेंजेस आहेत, आपल्याला स्ट्रोक जाणवत असेल तरच त्या व्यक्तीला हृदय आणि हृदय रिलेटेड किंवा रक्ताभिसरण संस्थे रिलेटेड समस्या असते. साधक पित्त आणि BPचा संबंध हा किती आहे तर ह्या 2 गोष्टींवर अवलंबून आहे, स्लॅब आणि स्ट्रोक. धन्यवाद.